Okay, good afternoon. Good afternoon. Good afternoon, sir. Good afternoon. Okay, so this is the next point under the environmental engineering, that is effluent treatment processes. So earlier we have covered the water treatment process for the drinking water in the under the environmental engineering. So this is the next point under the environmental engineering is the effluent treatment processes. It means the effluent is the word used for the wastewater treatment. The effluent, it means जे काय वेस्ट वॉटर घरामधून असेल किंवा इंडस्ट्रीमधून असेल जे बाहेर पडतं त्या पडलेल्या पाण्याची जर आपण ट्रीटमेंट केली तर ती ट्रीटमेंट म्हणजेच ट्रीटमेंट झाल्यानंतरचं जे वॉटर आहे त्याला आपण इफ्लुएंट असं म्हणतो. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेस इट मीन्स व्हॉट? The effluent is a water purified or tested up which is waste from the domestic or industry. इंडस्ट्री किंवा डोमेस्टिक पर्पज मधून वेस्ट पडलेल्या बाहेरला ट्रीटमेंट केल्यानंतर जे वॉटर बाहेर पडतं त्याला इफ्लुएंट असं म्हणतो. सो इफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसेसेस. मग वेस्ट वॉटरच्या प्रोसेसेस काय, कशा ट्रीट करायच्या? आपण डिटेलमध्ये आपण काय पाहिलं? ड्रिंकिंग वॉटरची ट्रीटमेंट कशी करायची, त्याचे जे युनिट्स आहेत त्या युनिटचं प्रत्येकाचं मिनिंग काय, फंक्शन काय, that part we have covered in detail. So the next part is the influence treatment. So see, the wastewater is treated under these four categories. या 4 stages मध्ये आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करतो. So here written the waste water treatment processes. So the first stage of the treatment of wastewater is the preliminary treatment, then primary treatment, then secondary treatment, and then tertiary treatment. So in these 4 stages, we can, by using these 4 stages, we can treat the wastewater. We can treat the wastewater. So what comes under the preliminary treatment? Then what come under the primary, secondary, and tertiary, that we will see in the detail. So this is the typical layout of the wastewater treatment plant or process. So as we have seen the treatment process for the drinking water in detail. Sarvanni, I think everyone got it in detail what is the units of drinking water treatment and how to treat the drinking water. ते आपण सर्वांनी डिटेल मध्ये व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता जर वेस्ट वॉटर, okay, anyone can tell me the what or which are the source of wastewater? Wastewater ची सोर्स कोणते आहेत, कोण सांगेल? इंडस्ट्री. ओके. मेजर सोर्स ऑफ वेस्ट वॉटर. इंडस्ट्री हा मेजर सोर्स नाही. मेजर सोर्स कोणता असेल वेस्ट वॉटरचा? वेस्ट वॉटर आपल्याला मेजॉरिटी कुठून मिळू शकतं, काय सोर्स असेल? Canals. Canals. काय म्हणताय, ऐकायला येत नाही व्यवस्थित. काय वर्ड वापरला? River, sir. River is not waste water. Drainage. करेक्ट. ड्रेनेज. कुठून येतं ड्रेनेज? Domestic waste house. डोमेस्टिक वेस्ट. म्हणजेच डोमेस्टिक वेस्ट म्हणजेच कशातून येऊ शकतं? Canals. सगळ्यात सोपं उत्तर सगळ्यात तुम्ही अवघड करायला लागलाय. Garbage. गार्बेज इज
नॉट वॉटर. house, houses, cities, जास्तीत जास्त बाथरूम. वेस्ट घरातून, वॉटर हे आपल्या हाऊस मधून निघतात. बरोबर आहे, बरोबर आहे. पाणी जास्त कशाला लागतं आपल्याला? किती बादल्याने आंघोळ करता पाणी घेऊन? 1 बकेट, 2 बकेट, तरी पण आम्हाला वाटतं की अजून पाणी पाहिजे. वेस्ट झालं वॉटर. आणखी आहे पाणी म्हणून काय करायचं? 2-2 वेळा भांडी काय करायची? डबल त्याच पाण्यातून, वेगवेगळ्या पाण्यातून काढायची, म्हणजेच झालं वेस्ट वॉटर. म्हणजे किचन मधलं कपडे वेस्ट. धुण्यासाठी पण. ओके, वॉशिंगसाठी आपण जे काही वॉटर वापरतो ते, बाथिंगसाठी, किचन मधलं वेस्ट असेल. आणखी गाडी धुवायला. ठीक आहे, ते तरी कमी पर्सेंटेज असेल. बरोबर आहे, ॲज कम्पेअर टू बाथिंग, किचन किंवा वॉशिंगपेक्षा रेग्युलर वॉशिंग जे आहे आपल्या डोमेस्टिक मधलं याच्यापेक्षा तर कार वॉशिंग किंवा 2 व्हीलर वॉशिंग कमी असेल. आणखी काय असू शकेल? इंडस्ट्री सांगितलं होतं काही जणांनी. म्हणजे काय प्रोडक्ट जे इंडस्ट्रीत तयार होतात ते प्रोडक्ट्सला जे वॉटर लागतं ते वॉटर आपण वेस्ट होऊ शकतं. अगेन ओके, so that water we have to treat. Why? जर आपण ते ट्रीट केलं नाही तर काय होणार आहे? रोगराई वाढणार. म्हणजे ते काय आपण काय असं साठवून ठेवणार आहे का? कुठे नाही ठेवू शकत ते साठवून. आपण काय करतो? जे वॉटर वेस्ट आहे ते वॉटर कुठं जातं? घरातून आपल्या निघालेलं समुद्रात. समुद्रात. पण फायनली समुद्रात जातंय का? अगोदर नाल्यात. कुठे जाते? आपल्या शेजारचा कुठला नाला असेल तिथं जाऊन मिळते अगोदर. तिथून तो जर नाला एखादा मोठा ओढा असेल किंवा रिव्हर असेल तर तिथे जाऊन मिळते. तिथून परत पुढे ते जाते. म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली जर आपण ते वॉटर रिव्हरला किंवा तलावामध्ये जाऊ शकतं एखाद्या, आणि तेच वॉटर आपण परत ड्रिंकिंगसाठी वापरू शकतो. इट मीन्स इट विल बी व्हेरी डेंजरस फॉर अस. खूप आपल्यासाठी ते डेंजर आहे. So the wastewater treatment is a very very necessary. ड्रिंकिंग वॉटर ट्रीट करतोय का? प्यायचं आहे म्हणून. ड्रिंकिंग वॉटर इतकं आपण प्रत्येक पर्सन किंवा प्रत्येक विलेजमध्ये, प्रत्येक सिटीमध्ये ड्रिंकिंग वॉटरची ट्रीटमेंटची प्रोसिजर आहे. मग वेस्ट वॉटर ट्रीटमेंटची का नाहीये? का करत नाही आपण वेस्ट वॉटर ट्रीटमेंट? करायला पाहिजे. तिथूनच परत ते इनडायरेक्टली परत ते आपल्याकडेच येणार, किंवा आपल्यातून वेस्ट झालेलं वॉटर कुठेतरी पुढे कुणीतरी ड्रिंकिंगसाठी वापरलं जाऊ शकतं. आणि ते जेवढं ड्रिंकिंग वॉटर ट्रीट होऊ शकतं नॅचरल साठवलेलं, ते वेस्टमधून गेलेलं ते ट्रीट करणं खूप अवघड. सो बिफोर डिस्पोजल, नदीला तलावाला सोडायच्या अगोदर ते ट्रीट करायचं आणि मग ट्रीट झाल्यानंतर सोडलं तर चालेल. सो द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ हाऊ प्रोसेस वी हॅव टू फॉलो? सो ॲज वी डिस्कस्ड इन दी वॉटर ट्रीटमेंट फॉर द ड्रिंकिंग पर्पज, म्हणजे रॉ वॉटर आपल्याला अवेलेबल होतं. बरोबर आहे. रॉ वॉटर कुठून कुठून अवेलेबल केलं आपण? सरफेस अँड ग्राउंड सोर्स मधून. सरफेस सोर्स आणि ग्राउंडचा सोर्स. सरफेस सोर्स वरती आपण म्हटलं की कुठून? मे बी तलावामधून, मे बी रिव्हर नदीमधून, किंवा मोठ्या डॅम मधून आपण, किंवा एखादा छोटा आणखी रिझर्वायर केटीवर कोल्हापूर टॅप बंधारा बांधला असेल तिथं स्टोअर केला असेल. अशातून जे स्टोअर केलेलं वॉटर होतं ते आपण ड्रिंकिंगसाठी ट्रीट केलं. नाव हिअर रॉ वॉटर इज नथिंग बट दी सिवेज. सिवेज किंवा त्याला आपण ड्रेनेज असं म्हणतो. इथून जे वेस्ट बाहेर पडलं वॉटर त्याला आपण वेस्ट वॉटर म्हणत नाही, ऍक्च्युली वॉटर शब्द यूज करत नाही, तर त्याला सिवेज असा वर्ड आहे इन दी
terms of engineering, sewage or drainage. Okay. Now this water similar to ड्रिंकिंग वॉटर, जशी ड्रिंकिंग वॉटरची ट्रीटमेंट केली होती आपण स्क्रीनिंग, माहित आहे सर्वांना स्क्रीनिंग कशासाठीच केलं होतं, स्क्रीनिंग इन द ड्रिंकिंग वॉटर. झोप लागली नाही ना कुणाला? हा, फॉर व्हॉट पर्पज वी हॅव डन स्क्रीनिंग इन द ड्रिंकिंग वॉटर? लार्ज साइज स्लॅग. ओके. फ्लोटिंग मॅटर आहेत किंवा लार्ज साईजचे जे सॉलिड्स असतील, बॉटल्स असतील किंवा अजून लाकडाच्या फांद्या असतील, असं सर्व काही जर फ्लोटिंग मॅटर जे वाहून येतात ते मॅटर जर आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तर आपण फर्स्ट स्टेज मध्ये स्क्रीनिंग यूज केली. करेक्ट. सो सिमिलर हिअर ऑल्सो, या ठिकाणी तर स्क्रीनिंग खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे की नाही हो? नदीच्या पाण्यापेक्षा, धरणाच्या पाण्यापेक्षा या ठिकाणी स्क्रीनिंग काय व्हेरी इम्पॉर्टंट आहे? आहे म्हणजेच काय? हा, वेस्ट आहे म्हणजेच ते जमिनीवरून वाहत येते, त्याच्यामध्ये कितीतरी पटीनं आपण काही टाकलेलं असतं. मग त्याच्यामध्ये ते वॉटर असताना सुद्धा त्याच्यामध्ये बॉटल्स येतात, प्लास्टिक बॅग येतात, आणखी काही येऊ शकतं. बिकॉज दिस वॉटर इज द फ्लो ऑफ दिस वॉटर इज ऑन ग्राउंड, कारण का ग्राउंडवर त्याचा फ्लो होतोय. थ्रू गटर ज्यावेळी जात असतो त्यावेळी थ्रू गटर आपणच कुठेतरी चॉकलेट खाऊन त्या गटरमध्ये टाकलेलं असतं, आपणच कोणती तरी एखादी कॅडबरीची बॅग छोटी असेल ती तिथे टाकलेली असते. सो in huge amount of floating matter also are available in this waste water. मग त्याचं स्क्रीनिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो in the first stage screening is required. Then in the second stage, communitor. So आफ्टर दी स्क्रीनिंग ड्रिंकिंग वॉटर मध्ये काय केलं, स्क्रीनिंग नंतर आपण डायरेक्ट एरिएशन केलं, बरोबर आहे? स्क्रीनिंग नंतर आपण डायरेक्ट एरिएशन केलं. तर या ठिकाणी आपण स्क्रीनिंग नंतर कम्युनिटर यूज करतो. फॉर व्हॉट पर्पज वी आर युजिंग कम्युनिटर? तर स्क्रीनिंग मध्ये काय होतं, बाकीचे सगळे जे फ्लोटिंग मॅटर आहेत ते अडकले जाणार आहेत. आता याच्यानंतर इफ यू इमॅजिन, तुम्ही फक्त एक मी जे बोलतोय ते ऐकून इमॅजिन करा की रेग्युलर मधील किंवा तलावामधील किंवा धरणामधील साठवलेलं पाणी आणि वेस्ट वॉटर, गटरातून वाहत असलेलं वेस्ट वॉटर, या दोन्हीला थोडंसं लक्ष दिलं किंवा दोन्हीला फक्त डोळ्यासमोर इमॅजिन केलं तर काय दिसतंय हो? वेस्ट वॉटर कसं आहे? कारण का इमॅजिन केल्याशिवाय तुम्ही ह्या प्रोसेस पण तुमच्या लक्षात येणार नाही, कशासाठी आपण करतोय. स्वच्छ दिसतं का वेस्ट वॉटर? खूप स्वच्छ असतं ना? नो सर. हा, म्हणजे ते जमिनीवरून किंवा गटरमधून फ्लो होत असताना आपण त्याचा कलर पाहिलेला आहे. इतकं दिसायलाही आपल्याला ते बॅड दिसत असतं की ज्याच्यामध्ये खूप सारे मड असेल, इम्प्युरिटीज असतील, बॅक्टेरिया असतील, भरपूर काही असं वेस्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे असतं वेस्ट वॉटर. मग आता फ्लो होतंय म्हटल्यावर माती पण ऑब्व्हियसली मिक्स असणार आहे त्याच्यामध्ये. जमिनीवरून फ्लो होत येते म्हणजे माती असणार आहे त्याच्यामध्ये, मातीचे गठळे असणार आहेत काहीतरी छोटे छोटे. मग हा कम्युनिटर काय करतो, तर ह्याला रोटर असतात तिथे, डिकळे वगैरे असतील मातीचे तर ते क्रश करायचं काम हा कम्युनिटर करतो. म्हणजे कशाचे तुकडे असतील काही असेल तर ते क्रश करतो, त्यासाठी हा कम्युनिटर प्रोव्हाइड केलेला असतो. स्क्रीनिंग नंतर कम्युनिटर म्हणजेच काय, मातीचे डिकळे किंवा अजून कुठं एखाद्या दुसऱ्या पार्टिकल्स मोठे मोठे जे मोठे आहेत ते क्रश करून बारीक केले जातात कम्युनिटर मध्ये. आफ्टर द कम्युनिटर the water goes in the next unit, that is the grid chamber.
मग यातून आलेली जी काय मड असेल, माती असेल, ती माती या ठिकाणी सेट होते. इथे एक लक्षात, ग्रीड चेंबर मध्ये आलेली माती सगळी सेट होते. त्याच्यानंतर मग ग्रीड चेंबर मधून जी काय माती आहे ती आपण माती बाहेर काढून घेतो. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा जी फर्स्ट स्टेजमध्ये जी काय आपण स्लज किंवा माती काढून घेतो, मड काढून घेतो, ती ग्रीड चेंबर म्हणून घेतो. आफ्टर द ग्रीड चेंबर नेक्स्ट इट इज दी प्रायमरी क्लॅरिफायर. आता त्याच्या अगोदर बघा, प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट या दोन मेन युनिटमध्ये तुमचं वॉटर ट्रीट होत असतं, वेस्ट वॉटर. त्यातले आपण आता सध्या प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेस बघतोय. मग ग्रीड चेंबर मधून ज्यावेळी वॉटर नेक्स्ट युनिटमध्ये फ्लो होतंय, तो नेक्स्ट युनिट इज दी प्रायमरी क्लॅरिफायर. काय असतो प्रायमरी क्लॅरिफायर? तर प्रायमरी क्लॅरिफायर इज नथिंग बट coagulation, flocculation, and third, sedimentation. So these three units comes under the one primary clarifier. म्हणजेच ड्रिंकिंग वॉटर मध्ये आपण कोऑग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन पाहिली होती प्रोसेस. हा, काय करतो कोऑग्युलेशन मध्ये आपण? कोण सांगेल? कोऑग्युलेशन प्रोसेस मध्ये काय करतो आपण? ॲलोम मिक्स करतो. करेक्ट. फ्लॉक्युलेशन मध्ये काय करतो? इथं मिक्स केलेलं ॲलम. फ्लॉक्युलेशन मध्ये काय होतं? एकत्र येतात पार्टिकल, वेट वाढतं, पार्टिकल्सचे वेट वाढतं. म्हणजे काय करतो फ्लॉक्युलेशन प्रोसेस मध्ये आपण? काय केलं? पार्टिकल्स सेटल होतात. नाही, सेटल हे सेडिमेंटेशन मध्ये होतात. फ्लॉक्युलेशन मध्ये आपण मिक्सिंग केलं होतं, बरोबर आहे? स्लो मिक्सिंग केलं होतं. करेक्ट, स्लो मिक्सिंग केलं होतं. म्हणजे काय केलं होतं? जो केमिकल कोऑग्युलेशन मध्ये ऍड केला तोच केमिकल काय झालं होतं, फ्लॉक्युलेशन मध्ये आपण स्लोली मिक्स केल्यामुळं पार्टिकलला ते केमिकल चिकटते, बरोबर आहे की नाही? येस सर. सो दॅट इज द फ्लॉक्युलेशन. म्हणजे कोऑग्युलेशन, फ्लॉक्युलेशन अँड सेडिमेंटेशन कम्स अंडर दिस प्रायमरी क्लॅरिफायर इन दी प्रायमरी ट्रीटमेंट प्रोसेस. वेस्ट वॉटर मध्ये हे तीन स्टेजेस आहेत, त्या प्रायमरी क्लॅरिफायर मध्ये कंबाईन होतात. ते वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मध्ये होतात. आपण ड्रिंकिंग वॉटर मध्ये हे वेगवेगळे युनिट आपण पाहिले होते, कारण की ड्रिंकिंग वॉटर मध्ये जास्त ट्रीटमेंट करायला लागत नाही आपल्याला, कारण का ऑलरेडी पाणी स्वच्छ असतं. फक्त थोडेसे काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतात आणि बॅक्टेरिया असतात, त्याच मारायचे असतात आपल्याला ड्रिंकिंग वॉटरमध्ये. बट वेस्ट वॉटर हे घरातील जी घाण आहे ती पण त्याच्यामध्येच पाण्याबरोबर स्वच्छ धुवून आलेली असते. बाथरूमचं पाणी असेल, किचन मधलं वेस्ट असेल, कपडे धुतलेले वॉशिंगचं पाणी असेल, हे सगळं मिक्स होऊन परत तेही ग्राउंडवरून फ्लो होऊन त्याच्यामध्ये ग्राउंड मधली माती असेल, मड असेल, अजून काही पार्ट सगळे एकमेकाबरोबर फ्लो होत असतात. त्याच्यामुळं त्या वॉटरमध्ये इतक्या सारे सस्पेंडेड पार्टिकल्स, त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर्स, बॅक्टेरिया इतक्या प्रेझेंट असतात की त्या एका ट्रीटमेंटमध्ये बाहेर पडू शकत नाही. सो प्रायमरी अँड सेकंडरी अशा दोन ट्रीटमेंटमध्ये आपण ते बाहेर पडतो. मग इनिशियल ट्रीटमेंट झाली आता ही स्क्रीनिंग, त्यानंतर ग्रीड चेंबर आणि त्यानंतर प्रायमरी क्लॅरिफायर म्हणजेच कोऑग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि सेडिमेंटेशन, की जे ड्रिंकिंग वॉटरला केलं होतं. इथं आपली काय होते, पहिली स्टेज म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट संपते. म्हणजे प्रायमरी इफ्लुएंट म्हणजे प्रायमरी जे सेडिमेंटेशन झालं, सेटलिंग झालं जे पार्टिकल्स, त्याच्यातून जे पाणी बाहेर पडलं ते आता सेकंडरी ट्रीटमेंटला जाणार. आणि मग इथून जी राहिलेली परत स्लज आहे किंवा जे मड आहे ती आपण इथून खाली कलेक्ट करतो आणि ती या युनिटच्या बॉटम मधून कलेक्ट करून घेतो.
आता इथपर्यंत काय पाहिलं आपण? प्रायमरी ट्रीटमेंट. आता आपण सेकंडरी ट्रीटमेंटला चाललो. मग इथून जे परत थोडंसं फिल्टर झालेलं किंवा स्वच्छ झालेलं वॉटर आहे ते पुढच्या ट्रीटमेंटला आलं, सेकंडरी ट्रीटमेंटला. मग सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये पहिल्यांदा आपण एरिएशन करतो. इथे लिहिलेलं आहे एरिएशन टँक. ड्रिंकिंग वॉटरला एरिएशन आपण सुरुवातीलाच केलं होतं, आठवतंय का सर्वांना? स्क्रीनिंग झाल्यानंतर आपण एरिएशन केलं होतं ड्रिंकिंग वॉटरच्या ट्रीटमेंटला. पण इथं एरिएशन ड्रिंकिंग वॉटरच्या ट्रीटमेंटला करून चालतच नाहीये, कारण का अगोदरच इतक्या बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर, सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत की ते कितीही जरी तुम्ही हवेमध्ये पाणी मिसळलं तर त्याच्यातले ते बॅक्टेरिया लगेच जाणार नाही. त्यामुळं हळूहळू पहिल्यांदा त्याच्यातली जी सेटलिंग पार्टिकल्स आहेत ते सेटल करायचे, तर त्यानंतर मग तुम्ही एरिएशन कराल. म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये फर्स्ट युनिट आहे तो एरिएशन. या ठिकाणी आपण एरिएशनचे 3-4 टाईप पाहिले, बरोबर आहे? ग्रॅव्हिटी एरिएशन पाहिलं, म्हणजे स्टेप्स वरून पाणी जंप घेत खाली येतं. त्यानंतर आपण डिफ्युज्ड एरिएशन पाहिलं. या ठिकाणी वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये आपण जनरली मेकॅनिकल एरिएटर वापरतो. मेकॅनिकल एरिएटर कसा होता हो? आपण टाइप ऑफ एरिएटर पाहिला. मेकॅनिकल म्हणजे कसा होता, त्याची इमेज पाहिली आपण. काय होतं, वरती पंप बसवला होता, त्याच्यातून खाली शाफ्ट होता आणि शाफ्टला पॅडल्स होते. आठवते का? येस सर, रवी सर. आठवते का सर्वांना? पंप होता वरती, येस सर. म्हणजे मोटर होती, त्या मोटरला शाफ्ट खाली होता आणि खाली पॅडल्स होते, आणि तो आपण सरफेस वरती किंवा सबमर्ज्ड किंवा सरफेस कुठेही आपण वापरू शकतो. तो एरिएटर जनरली वेस्ट वॉटर मध्ये वापरला जातो, कारण का हे वॉटर आपण ड्रिंकिंग पर्पज साठी नंतर वापरत नाही. वेस्ट वॉटर हे ड्रिंकिंग पर्पज साठी नंतर वापरत नाही. त्याच्यामुळं असं नाही की तो ऑक्सिजन पूर्णपणे मिसळलाच पाहिजे, पण जर ऑक्सिजन ग्रॅव्हिटीनं किंवा जर आपण ग्रॅव्हिटी एरिएटर किंवा जर डिफ्युज्ड एरिएटर वापरला तर ते वापरता का येत नाहीत. त्याचं मिनिंग सांगतो तुम्हाला की ग्रॅव्हिटी एरिएटर किंवा डिफ्युज्ड एरिएटर वेस्ट वॉटरमध्ये का वापरता येत नाहीत, तर या वॉटरमध्ये इतक्या प्रमाणामध्ये माती किंवा बाकीचे पार्टिकल्स असतात की जर ते वापरलं तर ते तिथेच साचून राहतील. आता समजा पहिला आपण ग्रॅव्हिटी पाहिला, म्हणजे मधून पाणी वरती येताना स्टेप्स वरून पडत जातं, आपण पाहिले ते तिथंच माती साचून राहील, ते काढता येणार नाही आपल्याला. म्हणून टँकमध्ये एरिएशन टँक म्हटलं येतं. या टँक मध्येच आपण काय करतो, जनरली पॅडल्स थ्रू आपण पाणी असं डिस्प्रेस करतो की जेणेकरून त्याच्यामध्ये एअर मिक्स होईल. So after the aeration, next water goes to secondary clarifier. आणि सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस असते. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये किंवा प्रायमरी क्लॅरिफायर मध्ये आपण सस्पेंडेड पार्टिकल्स वगैरे काय केलेले असतात, सेटल डाऊन केलेले असतात तिथं. पण हे पाणी ग्राउंडवरती मूव्ह झाल्यामुळे ह्याच्यामध्ये इतक्या साऱ्या बॅक्टेरियाज असतात की त्या बॅक्टेरियाज ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस केल्याशिवाय जातच नाहीत. सो व्हॉट इज ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस? म्हणजे याच्यामध्ये अशा इतके सारे ऑर्गॅनिक मॅटर्स किंवा बॅक्टेरिया असतात. एनीवन कॅन टेल मी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कोण सांगू शकेल? फिजिक्स केमिस्ट्री झालेलं आहे 11वी-12वी, कोण आहे आपल्यामध्ये थोडस हुशार? प्लांट्स एनिमल. Plants, animal, organ, no. We are talking about this only matters, organic and inorganic matters.
ऑर्गॅनिक म्हणजे जैविक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे रासायनिक. ऑर्गॅनिक मध्ये फक्त कार्बन असतात, कार्बनचे कंपाऊंड. करेक्ट 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 करेक्ट. हा, म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये CO2चं कंटेंट असतंय आणि इनऑर्गॅनिक मध्ये ते आपण रिमूव्ह केल्यानंतर ते इनऑर्गॅनिक स्टेज होतं. म्हणजेच ज्यावेळी ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहेत असं आपण म्हणतो, त्यावेळी CO2चं जे प्रमाण आहे ते जास्त असतं आणि ते आपल्याला काढून टाकायचं असेल तर त्या म्हणजे बॅक्टेरिया असतात जास्त, ते आपल्याला काढून टाकून आपण काय करत असतो, ते वॉटर प्युरिफाय करत असतो. मग तिथं जी ऍक्टिव्हेटेड स्लेज प्रोसेस असते. आता काय होतं ऍक्टिव्हेटेड स्लेज प्रोसेस म्हणजे ऍक्च्युली काय होतं, तर या ठिकाणी जे काय बॅक्टेरिया आहेत, ऑर्गॅनिक मॅटर आहेत, म्हणजे पहिल्या स्टेजमधून प्युरिफाय होऊन ज्यावेळी पुढच्या स्टेजमध्ये वॉटर येतं एरिएशन नंतर, तरीही त्याच्यामध्ये खूप सारे बॅक्टेरिया असतात, ऑर्गॅनिक मॅटर असतात. तर ह्या बॅक्टेरिया काय होतात, जनरली किल होत नाहीत. मग त्या कशा केल्या जातात, तर आपण बाहेरून अशा बॅक्टेरिया याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो किंवा सोडतो की ज्या खूप भुकेलेल्या असतात आणि त्या इथल्या बॅक्टेरियावरती अटॅक करतात. सेकंडरी क्लॅरिफायर मध्ये ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस म्हणजे काय बघा, इथल्या बॅक्टेरियावरती अटॅक करतात आणि इथल्या बॅक्टेरियांना संपवतात. आता तुम्ही म्हणाल इथल्या बॅक्टेरियांना ह्यांनी संपवलं तर यांना कोण संपवणार, आपण सोडलेल्या नंतर एक प्रोसेस आहे डिसइन्फेक्शन. त्या प्रोसेसमध्ये आपण सोडलेल्यांना नंतर आपण संपवू शकतो. कारण का इझिली इथल्या बॅक्टेरियाज रिमूव्ह होत नाहीत, त्याच्यासाठी ऍक्टिव्हेटेड स्लेज प्रोसेसेस करावी लागते. CO2 जो आहे आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर संपवायचे असतील तर ऍक्टिव्हेटेड स्लेज प्रोसेस. बघूया, आपल्याला अजून पुढे डिटेल पाहायचं आहे, फक्त मी फ्लोचार्ट एक्सप्लेन करतो. आणि मग ही प्रोसेस झाली की मग तुमचं वॉटर थोडंसं ट्रीट झालं, त्या वॉटरला परत डिसइन्फेक्शन म्हणजे परत CO2 ऍड केला की ते वॉटर तुम्ही नंतर गार्डनिंगसाठी वापरू शकता. जनरली ड्रिंकिंग वॉटर आपण कधीही परत त्याचं वेस्ट वॉटर कधीही परत ड्रिंकिंगसाठी आपण वापरत नाहीये. इट मीन्स धिस वॉटर आयदर वी कॅन डिस्पोजल ॲट रिव्हर, तलाव एकदा ट्रीट झाल्यानंतर, किंवा गार्डनिंगसाठी आपण 99% वापरतो. आणखी एक प्रोसेस आहे टर्सरी, पण ती गरज असेल तरच आपण वापरतो. सो दिस इज दी. आणि मग परत सेकंडरी ट्रीटमेंट म्हणून राहिलेली जी स्लज आहे ती परत आपण कलेक्ट करतो. सेकंडरी ट्रीटमेंट मधून प्रायमरी मध्ये आणि सेकंडरी मधली जी काय परत राहील स्लज आपण याच्या बॉटमला राहते ती आपण परत डिस्पोज करतो. सो दिस इज दी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस इन मेजर 2 पार्ट्स, प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी. आलं लक्षात? अजून डिटेल पाहायचंय भरपूर आपल्याला पुढे. ओके. Yes, sir. ओके. सो ॲज सिमिलर टू ड्रिंकिंग वॉटर, हे युनिट्स आहेत त्याचे सेम परत फंक्शन्स आपण पाहिले होते लास्ट टाइम, सेम फंक्शन आहेत. स्क्रीनिंग असेल तर फ्लोटिंग मॅटर आपण रिमूव्ह करतो, सेडिमेंटेशन मधून सस्पेंडेड मॅटर आपण रिमूव्ह करतो, कोआग्युलेशन मधून आपण सस्पेंडेड मॅटर अँड कोलायडल मॅटर. कोलायडल मीन्स व्हॉट, केमिकलच्या बरोबर जे आपण मिक्सिंग होतं, केमिकल पार्टिकल चिकटतं, त्यावेळी आपण त्याला कोलायडल मॅटर किंवा बॅक्टेरिया असं म्हणतो. आणि केमिकल मेथड म्हणजे आयर्न आणि मॅंगनीज रिमूव्ह करतो. फिल्ट्रेशन मध्ये आपण कोलायडल अँड डिझॉल्व्ह मॅटर रिमूव्ह करतो. डिसइन्फेक्शन मध्ये पॅथॉनिक बॅक्टेरिया किंवा ऑर्गॅनिक मॅटर्स जे आहेत दॅट वी आर रिमूव्हिंग. सॉफ्टनिंग मध्ये आपण हार्डनेस, आणि एरिएशन आणि केमिकल मध्ये कलर, ओडर आणि टेस्ट. जनरली या ठिकाणी सॉफ्टनिंग आपण वापरत नाहीये, बिकॉज दिस वॉटर वी आर नॉट युजिंग फॉर द ड्रिंकिंग पर्पज. हार्डनेस शक्यतो आपण हार्डनेस, हा सरफेस वॉटर असतं त्यामुळे त्याच्यामध्ये हार्डनेस जास्त याचा विषय येत नाहीये वेस्ट वॉटर मध्ये. बट these are the same units somehow and functions of this removal functions of this particular unit. हे आपण लास्ट टाइम पण पाहिलं.
Okay. So here, sources of domestic wastewater. आपण मग अशी चर्चा केली की कुठून कुठून वेस्ट मिळतं आपल्याला. आपण we have discussed, but that point no, we have not discussed. Toilet flushing. टॉयलेट मधून फ्लशिंग साठी जे आपण वॉटर वापरतो, that is again major part. Then bathing, then laundry, kitchen and water. So what is laundry here? It means laundry means छोटे छोटे बेकरीज असतात की ज्याच्यामध्ये आपण बेकरीज मध्ये सुद्धा काही गोष्टी तयार करण्यासाठी, खायचे प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपण पाणी वापरतो, ते आहे असे वेस्ट जातात. त्या झाल्या बेकरीज. अजून छोटे स्मॉल इंडस्ट्री, मोठ्या इंडस्ट्री म्हणत नाही, म्हणजेच आपण काही काही पार्ट असे खाण्याचे बनवतो, बटर्स असतील किंवा अजून बरेचसे रिलेटेड टू बेकरी प्रोडक्टच लॉन्ड्री हा वर्ड येतो. मग इथून ही वेस्ट वॉटर भरपूर. आणि अदर म्हणजेच इंडस्ट्री. सो दीज ऑल आर दी सोर्सेस ऑफ वेस्ट वॉटर. Toilet flushing, bathing, laundry, kitchen and other industries are there. Okay. So this particular water we have to treat. Okay. Now we will see one by one procedure. So here if you see again typical wastewater treatment layout. So screening for the removal of floating matter, then grid chamber. Grid chamber again used for collection of mud. Wastewater मध्ये मडचं प्रमाण जास्त असतं, मातीचं प्रमाण, ते आपण ग्रीड चेंबर मध्ये कलेक्ट करतो. देन प्रायमरी सेटलिंग, म्हणजे प्रायमरी सेटलिंग मध्ये आपण कोअग्युलेशन, फ्लॉक्युलेशन, सेडिमेंटेशन हे करतो इथं. आफ्टर द प्रायमरी सेटलिंग, सेकंडरी ट्रीटमेंट, ऍक्टिव्हेटेड स्लज बायोलॉजिकल ट्रीटमेंट. ऍक्टिव्हेटेड स्लज बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणजेच याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करायचा प्रयत्न करतो. सो ऑर्गॅनिक मॅटर्स रिमूव्ह कसे करतो, मी लास्ट फ्लो चार्ट मध्ये सांगितलं की ज्या काही बॅक्टेरिया या ठिकाणी प्रेझेंट आहेत, ह्या बॅक्टेरियाला किल करायचं असेल तर आपण ऍडिशनल बॅक्टेरिया याच्यामध्ये सोडतो की ज्या बॅक्टेरिया मराठीमध्ये आपण म्हणतो की ज्या खूप भुकेलेल्या असतात, ज्यांना काही खायला मिळालेलं नसतं, त्या ह्याच्यात सोडल्या की ह्या इथल्या छोट्या बॅक्टेरियांना त्या मारून टाकतात. म्हणजे इथल्या ऑलरेडी प्रोसेसमध्ये इथं असलेल्या किंवा प्रेझेंट असलेल्या बॅक्टेरिया ज्या खाल्ल्या जातात अदर बॅक्टेरिया, आणि त्या प्रोसेसला आपण ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. आफ्टर दिस बॅक्टेरिया परत फायनल सेटलिंग म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट मधला पण सेटलिंग, परत इथं पण सेडिमेंटेशन टँक असतो, इथं पण सेटल होतात. मग इकडचे सेटल झालेले आणि इकडचे सेटल झालेले जे पार्टिकल्स किंवा मड आहेत ते आपण इथं स्लज टँक मध्ये कलेक्ट करतो. त्यानंतर पुढचं जे वॉटर आहे ते क्लोरिनेशन म्हणजे डिसइन्फेक्शन साठी पुढच्या प्रोसेसला पाठवतो. क्लोरिनेशन होतं आणि ते परत वॉटर गार्डनिंगसाठी वापरतो. आलं लक्षात ही प्रोसेस? ओके. Then again, as we have discussed 4 stages, आपण 4 स्टेजेस डिस्कस केल्या होत्या. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट and टर्शियरी ट्रीटमेंट. सो इन द प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आपण काय करतो इनिशियल स्टेज मध्ये सगळ्यात, तर स्क्रीन आणि ग्रेड चेंबर या दोन गोष्टी प्रिलिमिनरी ट्रीटमेंट येतात. प्रायमरी सेटलिंग मध्ये म्हणजेच प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय येतात, तर कोअग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि सेडिमेंटेशन या 3 गोष्टी. कोअग्युलेशन, फ्लॉक्युलेशन आणि सेडिमेंटेशन या 3 गोष्टी प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये येतात. आता इथून पुढे गेल्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये आपण पहिल्यांदा एरिएशन करतो आणि त्यानंतर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस करतो. म्हणजे राहिलेल्या बॅक्टेरियांना आपल्याला परत मारायला पाहिजे, त्यामुळे ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस आपण यूज करतो. ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस नंतर तुमचं परत हा मोठा
तुमचा टँक असतो, या टँक मध्ये परत फायनल सेटलिंग होतं. म्हणजे इथून खाल्लेले किंवा राहिलेले जे किंवा किल झालेले जे बॅक्टेरिया ते इथं जाऊन सेटल होतात आणि ते सेटल झालेले बॅक्टेरिया आहेत ते आपण इथं सेटल झालेले जे काही पार्टिकल्स आहेत ते परत आपण इकडच्या आणि इकडच्या दोन्हीतले आपण इथून काढून देतो स्लज सर्व. आणि त्यानंतर पुढे वॉटर ट्रीटमेंटसाठी पाठवतो, ते म्हणजेच डिसइन्फेक्शन म्हणजेच क्लोरिनेशनचा डोस देतो. आणि त्यानंतर वॉटर आपण काय करतो, कुठे पाठवतो, गार्डनिंग पर्पज किंवा नंतर नदीला किंवा नाल्याला तुम्ही सोडू शकता. दिस इज वन मोर टिपिकल लेआउट ऑफ दी ट्रीटमेंट प्लान. कारण का लेआउट शिवाय आपल्याला लक्षात येत नाही की आपण प्रोसेस काय पुढे होणार. ओके, सो नाउ we'll start actually process of the treatment. So here first process is the preliminary treatment. As we have discussed the preliminary treatment for the wastewater. काय असते ते preliminary treatment? तर आपण स्क्रीनिंग करतो. preliminary treatment मध्ये स्क्रीनिंग करतो means for removal of floating matter. जे फ्लोटिंग मॅटर्स आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी स्क्रीनिंग करतो. देन ग्रीड चेंबर आपण पाहिलं लास्ट फिगर मध्ये. स्क्रीनिंग आणि ग्रीड चेंबर हा तुमचा प्रिलिमिनरी ट्रीटमेंटचा पार्ट होतो. म्हणजे ट्रीटमेंट स्टार्ट करायच्या अगोदर हे दोन गोष्टी आपण करतो, स्क्रीनिंग आणि ग्रीड चेंबर. सो इन दी ग्रीड चेंबर ऑल्सो द रिमूव्हल ऑफ सँड अँड ग्रीड्स, म्हणजे काही वाळूचे तुकडे असतील, काही दगडाचे तुकडे असतील असं, किंवा काही माती असेल, मड म्हणतो आपण त्याला, हे सर्व आपण ग्रीड चेंबर मध्ये कलेक्ट करतो. देन कम्युनिटर्स, आज वी आर डिस्कस. कम्युनिटर कशाला वापरतो आपण? जर काय मडचे तुकडे किंवा मडचे असे गटडे आपण म्हणतो त्याला, ते असतील तर ते काय करतो आपण, ग्राइंडिंग लार्ज साइज सस्पेंडेड सॉलिड. सस्पेंडेड सॉलिड जे असतात की जे लार्ज साईजचे, त्याला आपण ग्राइंडिंग करतो म्हणजे क्रश करतो कम्युनिटर्स मध्ये. अँड फ्लोटेशन युनिट, रिमूव्हल ऑफ ऑइल अँड ग्रीस. नाव जर पाणी असेल त्या पाण्यावरून जर काय आपण, तुम्ही बऱ्याच जणांना पाहिलं असेल पाण्यावरती ऑइल पसरलेला आहे, ग्रीस पसरलेला आहे, त्यावेळी कसा दिसतो पाण्याच्या वरचा सरफेस? आपल्याला लगेच लक्षात येतं की याच्यावरती कुठला तर ऑइली पार्ट आहे. येतोय की नाही लक्षात? येस सर. फ्लोटेशन युनिट म्हणजे पाण्यावरती जर ऑइली पार्ट जर असेल, ग्रीस असेल, ऑइल असेल, तर आपल्याला लगेच लक्षात येते की बाबा या सरफेस वरती काहीतरी ऑइली आहे. म्हणजे आपण रॉकेल टाकला असेल किंवा अजून ऑइल त्याच्यावरती पडला असेल तर तेही एक युनिट असतो की पाणी वाहत असताना एका बाजूने हा ऑइली आणि ग्रीस वॉटर रिमूव्ह केलं जातं, एका बाजूने बाजूला काढतात. सो दिस 4 stages are the preliminary treatment part of the wastewater. वेस्ट वॉटरचे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट मध्ये या 2 ते 4 गोष्टी येतात. ओके, देन नेक्स्ट युनिट इज द प्रायमरी ट्रीटमेंट. 4 स्टेजेस मध्ये सेकंड स्टेज म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट. नाउ इन द प्रायमरी ट्रीटमेंट, ही प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजेच वॉटर ट्रीटमेंट, ड्रिंकिंग वॉटर ट्रीटमेंट मधली ऍक्च्युअल प्रोसेस जी काय होती? कोअग्युलेशन, फ्लॉक्युलेशन अँड सेडिमेंटेशन. Coagulation, flocculation and sedimentation. It means here what actual happening? Removal of portion of suspended solids. तिथे पण काय केलं आपण? सस्पेंडेड सॉलिड्स किंवा सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत त्याला आपण रिमूव्ह करायचं काम कशामध्ये करतोय? प्रायमरी ट्रीटमेंट. अँड ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम दी वेस्ट वॉटर. सो सस्पेंडेड सॉलिड अँड ऑर्गॅनिक मॅटर removal is nothing but the primary treatment. For this primary treatment, we are providing or we are using coagulation process, flocculation process and sedimentation. So this is the primary treatment.
So actually this is the wastewater. So here some advanced primary treatment is required. आपण रेग्युलर ट्रीटमेंट प्रोसेस वापरतो त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला प्रिकॉशन घेऊन ऍडव्हान्स्ड ट्रीटमेंट प्रोसेस यूज करावी लागते. सो व्हॉट इन्क्लुड्स ऍडव्हान्स ट्रीटमेंट? ऍडव्हान्स ट्रीटमेंट इज अगेन meaning of advanced treatment is removal of suspended solids and organic matters from the solid waste. म्हणजे आपण अगेन या प्रोसेस मधून काय करतो? removal of suspended solids and organic matters. Also typically accomplished by the chemical addition or filtration known as the coagulation and flocculation. आपण काय म्हटलं होतं की प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये आपण coagulation, sedimentation, flocculation आणि sedimentation हे यूज करतो. सो हियर आपण काय करतो मग coagulation प्रोसेस मध्ये केमिकल ऍड करतो. सो केमिकल ऍडिशन, देन it means coagulation, and after that mixing of that chemical it means flocculation आणि त्याच्यानंतर settling. So this is the advanced primary treatment we are using for the treatment purpose in the primary treatment. Then what are the units of primary treatment? Primary treatment units काय काय आहेत? So if you see here, primary treatment consists of following processes of the unit. Primary treatment consists of following process or units. So what are these units? Sedimentation, coagulation and flocculation. आपण repeat हेच वर्ड आपल्या समोर येतात. Coagulation, flocculation and sedimentation. It means प्रायमरी सेटलिंग टँक मध्ये काय करतो आपण? coagulation आणि flocculation करून सेडिमेंटेशननी suspended solids and organic matters आपण काय करतो? सेटल करतो. So this is the primary treatment. Are you getting? Yes, sir. कारण का जी वॉटर ट्रीटमेंटला प्रोसेस वापरली तीच ट्रीटमेंट आहे इथे, वेगळं असं काही नाहीये. वॉटर ट्रीटमेंटच्या प्रोसेसमध्ये आपण सेडिमेंटेशन म्हणजे काय डिटेल पाहिलं होतं, कोआग्युलेशन म्हणजे काय डिटेल पाहिलं होतं, फ्लॉक्युलेशन म्हणजे काय डिटेल पाहिलं होतं आपण. तेच आहे इथं, मिनिंग तेच आहे. कोआग्युलेशन इट मीन्स ऍडिशन ऑफ alum. फ्लॉक्युलेशन मीन्स व्हॉट? मिक्सिंग ऑफ alum with water in slow process. Sedimentation means what? settling down of Settling the particles. particles. सिंपल आहे, प्रोसेस तीच आहे किंवा त्याचं मिनिंग तेच आहे. तुम्हाला हे डिटेल इतकंही लागत नाहीये बिकॉज तुमचा हा इंट्रोडक्टिव्ह पार्ट आहे. तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन माहिती पाहिजे. थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सेडिमेंटेशनचं स्केच काढावं लागतं, सेडिमेंटेशनचं इंट्रोडक्शन घ्यायला लागते, सेडिमेंटेशनचं डिटेन्शन पिरियड काय असतो, ह्या डिटेल्स गोष्टी घ्याव्या लागतात की ज्या आता तुम्हाला गरज नाही. फक्त सेडिमेंटेशन म्हणजे काय, दॅट्स इट. Larger particle settles down in the tank, that is the sedimentation. Coagulation is the process of mixing alum, that's it. Flocculation is the mixing of alum in the slow process, that is the flocculation. अशा पद्धतीने तुम्हाला सध्या हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दिस इज द प्रायमरी ट्रीटमेंट. Now secondary treatment. Everyone got it? Primary treatment similar to our drinking water treatment. Okay. पण आता प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये जे काय आपण ट्रीट केलं होतं हे 100% ट्रीट झालेलं नाहीये. हे 60% सुद्धा ट्रीट झालेलं नाहीये. 60% आपण ऑलमोस्ट म्हणू शकतो ट्रीट झालं. So remaining 40% water we have to treat in the secondary treatment, and for that we have to use the activated sludge process. काय करावं लागतं आपल्याला? सेकंडरी ट्रीटमेंट म्हणजेच काय? तर रिमूव्हल ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर्स. बघा इथं पाहिलं आपण
काय करायचे आपल्याला, बायोडिग्रेडेबल मीन्स व्हॉट, कोण सांगेल, बायोडिग्रेडेबल मीन्स व्हॉट, जैविक जैविक ऑर्गॅनिक विघटन. मॅटर, ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. मग ते जैविक आहेत, इट मीन्स, आणि ते सहजासहजी रिमूव्ह होणार नाहीत, नुसत्या डिसइन्फेक्शन प्रोसेसनेही रिमूव्ह होणार नाहीत. म्हणून आपण काय करतो, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस वापरतो. ऍक्टिव्हेटेड इट मीन्स आपण असे ऑर्गॅनिक दुसरे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम सोडतो की इथल्या वीक मायक्रो ऑर्गॅनिझम्सना ते बाहेरून सोडलेले ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, अटॅक करतात, की ज्यांना आपण उपाशी ठेवलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते आपण याच्यामध्ये सोडतो आणि छोट्या छोट्या पार्टिकल्सला किंवा त्या ऑर्गॅनिझम्सला, जैविक बायोडिग्रेडेबलला ते काय करतात, खातात, आणि त्यामुळं इथलं ऑर्गॅनिक मॅटर काय होतं, कमी होतं. So that is the activated sludge process. So disinfection is also typically included in the definition of conventional secondary treatment. म्हणजे आता इथं अगोदर ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस केली, म्हणजेच जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते त्याला आपण किल करायचा प्रयत्न केला थ्रू अदर, प्लस जे आपण सोडलेले होते त्यांनाही आपण डिसइन्फेक्शन आणि पुढच्या प्रोसेसमध्ये किल करतो. So that is the secondary treatment. So again, what include in the secondary treatment? अजून काय काय होतं, तर in the secondary treatment, removal of biodegradable organics, suspended solids and nutrient. It means nitrogen, phosphorus, or nitrogen and phosphorus. This also we have to remove by using this secondary treatment process. Removal of this biodegradable organic suspended solids and nutrient or nitrogen, phosphorus we can remove by using again secondary treatment. Okay, so actual what process or what units comes under this secondary treatment? सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय येत आहे आणखी एक्झॅक्टली, किंवा कोणते युनिट्स येतात? सो द सेकंडरी ट्रीटमेंट प्रोसेस फॉर वेस्ट वॉटर ऍप्लिकेशन्स आर एरिएशन सिस्टम, as we have seen in the फ्लोचार्ट. आपण फ्लोचार्ट मध्ये पाहिलं एरिएशन, देन बायोलॉजिकल ट्रीटमेंट सिस्टम, स्लज अँड बायोसॉलिड प्रोसेसिंग सिस्टम. म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय येतं, पहिल्यांदा आपण एरिएशन करतो, त्यानंतर बायोलॉजिकल ट्रीटमेंट सिस्टम म्हणजेच ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस यूज करतो, आणि स्लज अँड बायोसॉलिड प्रोसेसिंग युनिट म्हणजेच काय, आणखी एक सेटलिंग टँक असतो. जसा प्रायमरी मध्ये सेटलिंग टँक सेडिमेंटेशन टँक होता, तसा सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये पण सेडिमेंटेशन टँक असतो. त्या ठिकाणी व्हेरी लॉंग पिरियड साठी वॉटर तुमचं स्टेबल ठेवलं जातं आणि सगळे जे पार्टिकल्स आहेत ते सेटल डाऊन केले जातात. स्लज अँड बायोसॉलिड प्रोसेसिंग सिस्टम. बायोसॉलिड म्हणजे काय, बायो प्लस सॉलिड म्हणजे सस्पेंडेड सॉलिड्स पण, आणि हे जे किल केलेले जे बॅक्टेरिया आहेत ते पण, हे सगळ्यांना आपण काय करतो त्या ठिकाणी सेटल करायचा प्रयत्न करतो सेकंडरी ट्रीटमेंट. की जसं फर्स्ट मध्ये पण एक सेडिमेंटेशन टँक होता, तसा सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये पण सेडिमेंटेशन टँक होता. पण आपण ड्रिंकिंग वॉटर मध्ये काय होतो, एकच सेडिमेंटेशन टँक पाहिला होता. इथे सर्वांच्या लक्षात? Yes, sir. Yes, sir. Okay, and here activated sludge process is very important. तसं ऑक्सिडेशन बॉन्ड मेथड पण आहे आणि ट्रिकलिंग फिल्टर पण आहे. या मेथड्स आपण सेकंडरी ट्रीटमेंट साठी वापरू शकतो. यातली कोणतीही एक वापरू शकतो. 3 प्रोसेस आहेत, एक तर ट्रिकलिंग फिल्टर वापरू शकतो, ऑक्सिडेशन बॉन्ड मेथड वापरू शकतो, किंवा ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस वापरू शकतो. सो आउट ऑफ दिस 3 वन प्रोसेस आपण यूज करून सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये वेस्ट वॉटर ट्रीट करू शकतो. Okay, what is time? Okay, so today we will stop here, and then remaining part we will see in the
नेक्स्ट लेक्चर.